म्हणजे पायावर असा कुठं नाही, आपला डायरेक्ट जिवारीवर असतो. जिवारीवर दमातच टाकतो बार. दमात बार म्हणजे डुकर जाग्या वाढवा. दमात बार पडलेला डुकर जाईत नाही कुठं, लक्षात द्या. असा मागं पुढे इकडे तिकडे लागलेला ना पायावर असा कुठं मुसकून लागलेला असा तो पडतो. पण दमात बार जो टाकतो ना धमा, कारण नावच आमचा कदम, जरा नावातच दम काढला होतं, नावातच दम म्हणून ना मी दमात टाकतो बार. कसं लागलं, अरे अरे हरी कोणा करू नको चोरी, तुला सांगून पटत गाणा, तुला सांगून पटत गाणा. मैया लंगड्याचा मोडलाय पाय, या लंगड्याचा मोडलाय पाय, या लंगड्याचा मोडलाय पाय, तसा तुझा मोडाया पाहिजे पाय. तसा तुझा मोडाया पाहिजे परिस्थिती कुणावर कशी येते, वेळ मित्रांनो कुणावर कशी येते. मी परवाच्या बारीक पण त्यांना बोलतो आणि मला बोलायचं आहे, माझी भेट जळते, नुसती जळते. त्यांना बोलणार आहे मी, थांबा जरा, गळ नव्हते माझी, फक्त गळ आहे का नवीन गोड रसाचे विषय फार तुम्ही ऐकले असाल. आज जरा वेगळा विषय आलाय बघा, साधा आहे, लय बोलायला लागणार का नाही, करून लय लांबणार आहे बुवा, लय लगेच लागले तर पळायचं इथं असं नको व्हायला, म्हणून चांगला विषय देतोय. माय मौल्यांचा आदर राखून, हिंदू देवदेवतांचा आदर राखून, आपली संस्कृती आहे, आपली संस्कृती आहे बाबा, आपली संस्कृती आहे. कुठलंही शुभ कार्य जर करायचं असेल तर गोमूत्र आपण घरामध्ये शिंपडतो, आपण त्याला पवित्र मानतो, पवित्र मानतो म्हणायचं का बरं. असा विषय मला तरी वाटत नाही, माझ्या हयातीत तरी मी कुठल्या शक्तितुरेच्या बुवाकडनं ऐकलेला नाही. जरा वेगळा विषय आलाय, कसा आहे तो ऐकतो, काय म्हणतो. रिक्षान बसले, टॅक्सीनं बसले, अहो कितींदा बसले बोटीमधी. वा लिवली वा, लिवली वा, काय म्हणताय का. नंद किशोर वसुदेवाचा पोर, नंद किशोर वसुदेवाचा पोर, अहो जन्माची आच्या काळगुट. जन्म झाल्यापासून याच्या जन्माची जी काळगुट झाले, कंसाने पुढे केला, 7 पोरं मारला, 8वा हा काना, याला वापर गोकुळात आणून सोडला आणि मग इथून त्याची काळगुट सुरू झाली. तरी पण काय कंस त्याच्या पाठ सोडायला तयार नाही, अनेक राक्षसांना पाठवलं, पुन्हा पण आली होती, तुझाही वध केला, अजून काय याची शुक्ल कष्ट जायला तयार नाही. अशा घोडणी म्हणतात, काय म्हणतात का. नंद किशोर वसुदेवाचा पोर, अहो जन्माची आच्या काळगुट, जन्माची याच्या गाळणभूत झालेली आहे, सगळं भूत झालेलं आहे. जन्म पण तसा झाला, कारागृहात झाला, 12 वाजता दरवाजे आपोआप टाळे उघडले. सगळ्यांना कथा माहिती, आपण का तो पाळला आहे का. नंद किशोर वसुदेवाचा पोर, अहो जन्माची याच्या गाळणभूत. लय हाय आगाव हे बेनभूत, गवळणी म्हणताय, लय हाय आगाव हे बेनभूत, पियाला मागतय रोज गोमूत्र, रोज गोमूत्र पियाला मागतो. हा 9 लाख गाया रे, सगळं 9 लाख गाया कृष्णाच्या बापा.
बापाकडून 9 लाख गाया नंदाकडून असा पुरावा 9 लाख गाया गोमूत्र बियाणं आपण पवित्र मानतो ज्याच्याशिवाय आपल्या घरातलं कुठलं शुभ कार्य होत नाही. शुभ कार्य जर असेल सारवण सुरवण करून आपण घरात गोमूत्र शेपूट मित्रांनो एखादा शुभ कार्य करतो म्हणून म्हणायचा एवढाच फक्त बोला बस. ह्याच्यातच समजायचं शाहीर जर इकडं तिकडं घुसाल तर आज तुमचा एनकाउंटर आहे. सचिन बुवा म्हणतात ना हे लक्षात ठेवा. आज देणार आहे ते थोडंसं गळण घेतो आणि मग देतोय. किशोर वसुदेवाचा जन्मजियाच्या गळभूत नाही हाय आगोगे भूत नाही हाय आगोगे भूत पियाला मागते रोज भूत नाही हाय आगोगे भूत पियाला मागते रोज भूत पियाला मागते रोज भूत नाही हाय आगोगे भूत पियाला मागते यशोदा सख्खी आई नाही यायची म्हणून बळीरामाची सख्खी आई बळीरामाच्या आई त्या यशोदे माईनं कौतळलं आपल्या बाहुत. जरी लोकांचा जरी यशोदेचा वसुदेव आणि देवकीचा मुलगा असला तरी यशोदेनं आपल्या बाहूमध्ये आपल्या दोन्ही हातामध्ये त्याला कौतळलं म्हणून म्हणतो बळीरामाच्या आईनं यशोदे माईनं कौतळलं आपल्या बाहुत. लय आगाऊ हाय लय बेनभूत आगाऊ हाय लय बेनभूत आगाऊ हाय लय बेनभूत पियाला मागतय रोज भूत आगाऊ हाय लय बेनभूत पियाला मागतय रोज भूत पियाला मागतय रोज भूत बेनभूत पियाला मागतय रोज भूत. खुशी त्या राधे पाशी तिची नसताना खुशी अव त्या राधे पाशी सोडवायला बघतो हसूत. लय हाय आगाऊ बेनभूत लय हाय आगाऊ बेनभूत पियाला मागतोय रोज भूत लय हाय आगाऊ बेनभूत पियाला मागतोय रोज भूत. Thank you.
हे बा बुवाचा प्रश्न बघू दे काय लागलं का? आहे का पिसा नाही साला काढतो आम्हाला पिसा काय कोंबडीची काढतात साला बोकडाची काढतात साला म्हणजे बोकडाची काढतात त्याला पिसा कोंबडीची काढतात बुवाला मला पिसा काढा म्हणून मी याची साला काढणार ऐका कशी ती ते परत असा शीट लावून लगेच गडी झाला